बनवणार आहोत सपक डाळ. आय मीन साधी डाळ. तुरीची डाळ धुवून पाण्यात शिजवायला गॅसवर ठेवली आहे. डाळ शिजत आहे. डाळ शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीची तयारी करण्यासाठी आपल्याला लागेल राई, आय मीन मोहरी, जिरे, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता. की हे कसं ओळखायचं? एक चमचा घ्यायचा. चमच्याने एक तुरीचा डाळीचा कण दाबून बघायचा. हा फुटतोय म्हणजे समजायचं की तुरीची डाळ शिजली आहे. दुसरा आपण दाबून बघायचा. हा फुटतोय म्हणजे समजायचं की तुरीची डाळ शिजली आहे. तुरीच्या डाळीला फोडणी देण्यासाठी आपण पाणी गरम करणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर पाणी ठेवले आहे गरम करण्यासाठी. गरम पाणी होईपर्यंत आपण डाळ फेटून घेऊया. डाळीला असे पळीने फेटून घ्यायचे. डाळ मऊ होईपर्यंत फेटायचं. डाळ फेटून झाले आहे. आता यात किंचित हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकून ह्याला हलवत राहायचं. आता ह्यामध्ये गरम केलेलं पाणी थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं आणि डाळीला पूर्ण हलवायचं. चला, माझ्या फोडणी पूर्वतयारी झाली आहे. आता आपण फोडणी देऊया. मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत आता थोडंसं तेल टाकणार आहे. तेल किंचित गरम झालं की त्यात कढीपत्ता टाकणार. मग लसूण, मग मोहरी, मग जिरे. हे सगळं झालं की त्याला परतून घ्यायचं. चांगलं हलवायचं. तुम्ही बघत असाल लसणाचा कलर चेंज व्हायला आला. आता ह्यामध्ये मिरची टाकायची. मिरचीचा पण कलर चेंज व्हायला येतोय. आता आपण फोडणी डाळ टाकूया. मी सगळी डाळ टाकत आहे. आता सगळी डाळ मी कढईमध्ये टाकली आहे.
आता मी वरतून कोथिंबीर टाकत आहे स्वादासाठी. कोथिंबीर टाकल्याने डाळीला मस्त सुवास येतो. डाळ मस्त छान आणि रुचकर लागते. डाळीला उकळी येईपर्यंत मी गॅस फास्टवर करत आहे. डाळीला डाळीला उकळ्या आल्या की गॅस बंद करायचं. नमस्कार मंडळीनो, मी एक नवीन यूट्यूबर आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डाळीला उकळी येत आहे. आता मी गॅस बंद करत आहे. डाळ शिजलेली आहे. ही डाळ आपल्याला भाताबरोबर खाण्यास मस्त लागते. भात आणि डाळ अँड विथ लोणचं आंब्याचं लोणचं असेल तर जास्तच मस्त लागते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.